मित्रांनो, 2026 मध्ये जेव्हा आपण एआय वापरायला घेऊ, त्यावेळेला एआय आपल्यासाठी नवीन नसेल. एआयचे बरेचसे टूल्स तुम्हाला सगळ्यांना मला आपल्याला माहिती आहेत. एआयचं ChatGPT आहे, Google Gemini आहे, ग्रॉक आहे, परप्लेक्सिटी आहे. हे आता जवळपास सगळ्यांनाच माहिती झाले. परंतु मग आता आपण जेव्हा 2026 मध्ये एआयचा वापर करायला घेऊ, त्यावेळेला यातलं बेस्ट टूल कुठलं ते आपण विचार करू. यातलं असं कोणतं टूल आहे की जे आपल्यासाठी बेस्ट असेल? मग ते कशावर डिपेंड करतं? तुम्ही काय एक्झॅक्टली करून घेणार आहात एआय कडून? तुमचं पर्पज काय आहे? तुमचा कॉन्टेक्स्ट काय आहे? त्याच्यावर ते डिपेंड करतं. आता एआयचे बरेचसे टूल्स जे आहेत ते पेड आहेत आणि काही टूल्स जे आहेत ते फ्री आहेत. काही थोडक्यात प्रीमियम टाईपचे आहेत. म्हणजे काही अंशी तुम्ही ते फ्री वापरा आणि लिमिट संपलं की मग पेड तुम्हाला घ्यावं लागतं. एक Googleने आपल्याला असं टूल दिलेलं आहे, जे अजूनही 100% फ्री आहे. 100% फ्री. एकही नया पैसा त्याला न देता ते आपल्याला वापरता येतं आणि त्याचं नाव आहे नोटबुक एल-एम. मित्रांनो, नोटबुक एल-एम हे दिवसेंदिवस पॉवरफुल होत जातंय आणि 100% फ्री असल्यामुळे आपल्याला ते सगळे फीचर त्याच्यातले अगदी चांगल्या प्रकारे वापरता येतात. आजच्या व्हिडिओमध्ये नोटबुक एल-एमचे असे 7 सिक्रेट्स आपण बघणार आहोत, जे तुम्ही 2026 मध्ये खूप चांगल्या प्रकारे वापरू शकतात. बऱ्याचशा लोकांना नोटबुक एल-एम हा ChatGPT सारखा वाटतो. म्हणजे वेगळं काय वाटतं फक्त, की नोटबुक एल-एमला आपण आपली एखादी पीडीएफ फाईल किंवा आपला डेटा द्यायचा आणि मग त्या डेटाशी रिलेटेड तुम्ही त्याला क्वेश्चन्स विचारा आणि मग तो उत्तरं देतो. तो फक्त चॅटबॉट नाहीये मित्रांनो. तो एक तुमचा पर्सनल रिसर्च असिस्टंट आहे. तुमच्यासाठी तो खूप काही गोष्टी शोधून आणून देऊ शकतो. तुमच्यासाठी तो संशोधन करू शकतो. आणि मग हे सगळं कसं युटिलाइज करायचं, 100% त्याचा कसा उपयोग करायचा, हे तुम्हाला माहीत व्हावं यासाठी आजचा हा आपला व्हिडिओ आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. प्रत्येक सिक्रेट जे आहे ते खूप पॉवरफुल आहे आणि त्यातलं जे टॉप सिक्रेट आहे शेवटचं, ते मी तुम्हाला प्रॅक्टिकली या ठिकाणी दाखवतो. कशा पद्धतीने आपण नोटबुक एल-एम जे आहे ते यूज करू शकतो आणि त्याचे जे सिक्रेट्स आहेत ते आपल्याला कशा पद्धतीने वापरता येऊ शकतात. तर आता जास्त वेळ न घेता आपण बघूयात नोटबुक एल-एमचे 7 सिक्रेट्स. नोटबुक एल-एमचे 7 सिक्रेट्स कुठले आहेत, जे 2026 मध्ये आपल्याला वापरायचे आहेत, ते आपण समजून घेऊयात. पहिले नोटबुक एल-एमचे 7 सिक्रेट्स कोणते, थेरोटिकली बघू आणि मग त्याच्यानंतर आपण ते प्रॅक्टिकली या ठिकाणी इम्प्लिमेंट करून बघू. नोटबुक एल-एममध्ये मी प्रॅक्टिकली तुम्हाला हे दाखवतो. मग आता पहिलं सिक्रेट आहे की नोटबुक एल-एम हा लँग्वेज इंडिपेंडंट आहे. म्हणजे काय, तर तुम्ही तुमच्याकडे असलेलं डॉक्युमेंट, आता तुम्हाला नोटबुक एल-एमचा उपयोग बेसिक लेवलला करता येत असेल, नसेल तर मी सांगतो. नोटबुक एल-एममध्ये आपण काय करतो, आपल्याकडे असलेली माहिती त्याला देतो आणि त्याच्यावर आधारित आपण त्याला प्रश्न विचारतो आणि मग तो त्याचे उत्तरं आपल्याला देतो. ठीक आहे, हे बेसिक यूज त्याचा म्हणू आपण. त्याच्या पलीकडे बऱ्याच गोष्टी आहेत अजून. आता तुम्ही जे सोर्सेस त्याला देणार, म्हणजे तुमची पीडीएफ असेल किंवा तुम्ही जी माहिती त्याला देणार, ती कुठल्याही भाषेमध्ये राहू द्या. समजा तुम्ही इंग्लिशमध्ये पीडीएफ द्या, मराठीमध्ये त्याला प्रश्न विचारा, किंवा तुम्ही मराठीमध्ये पीडीएफ द्या, इंग्लिशमध्ये प्रश्न विचारा. म्हणजे कोणत्याही भाषेमध्ये तुम्ही कंटेंट त्याला द्या आणि दुसऱ्या कुठल्याही भाषेमध्ये त्याला तुम्ही उत्तरं विचारा, तो देऊ शकतो. हे त्याचं सगळ्यात महत्त्वाचं पॉवर आहे. उत्तर तुम्हाला तो तुमच्या भाषेतच देणार आहे. त्याचे उपयोग कोणासाठी आहेत? नोटबुक एल-एम हा स्टुडंटसाठी बेस्ट आहे. कॉम्पिटेटिव्ह एक्झामचं प्रिपरेशन करायला याचा खूप मोठा उपयोग होणार आहे. बघा, बऱ्याचशा वेळेला काय होतं की जे स्टुडंट असतात, विद्यार्थी असतात, त्यांच्याकडे खूप सारा डेटा असतो. म्हणजे खूप सारे पुस्तकं आहेत, खूप सारी माहिती आहे आणि त्याच्या आधारावर त्यांना अभ्यास करायचा आहे, त्यांच्या परीक्षेचं त्यांना प्रिपरेशन करायचं आहे. पण एवढे सगळे पुस्तकं, एवढी सगळी माहिती वाचायची केव्हा, त्याच्यातून पुन्हा सगळा त्याला समजून कसं घ्यायचं, त्याच्यातून मग महत्त्वाचे टॉपिक कसे काढायचे, हे विद्यार्थ्यांसाठी खूप चॅलेंजिंग असतं. आणि जर एक्झामसाठी कमी वेळ असेल तर मग त्यांना एक्झामचं प्रिपरेशन करणं खूप कठीण होऊन जातं. आपण बघितलं आहे, काही विद्यार्थी दिवस रात्र मेहनत करून मग त्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स पास करत असतात. तर हे कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये जे विद्यार्थी तयारी करू शकतात किंवा इच्छितात, त्यांना नोटबुक एल-एमचा खूप मोठा फायदा होऊ शकतो. म्हणजे कॉम्पिटेटिव्ह एक्झामचं प्रिपरेशन करायला नोटबुक एल-एम खूप फायदेशीर ठरू शकतो. त्याच्यानंतर रिजनल कंटेंट क्रिएटर्स जे आहेत, त्यांच्यासाठी देखील कंटेंट क्रिएशनमध्ये याचा खूप चांगला उपयोग होऊ शकतो. लँग्वेज इंडिपेंडंट असल्यामुळे काय झालं की तुम्ही कुठल्याही भाषेतली माहिती त्याला द्या आणि कुठल्याही भाषेमध्ये त्याच्याकडून इन्फॉर्मेशन तुम्ही काढून घेऊ शकता. तर हा त्याचा सगळ्यात मोठा महत्त्वाचा भाग आहे. ठीक आहे. याच्यानंतर 2026 मध्ये मल्टी लँग्वेज रिसर्च करणारे जे लोक आहेत, ही त्यांची सुपर पॉवर राहू शकते. लक्षात घ्या, 2026 मध्ये मल्टी लँग्वेज रिसर्च ही सुपर पॉवर राहू शकते. कारण
रिसर्च करणारे जे लोक आहेत ते कुठल्या तरी एका भाषेमध्ये संशोधन करत असतात, मराठीत किंवा इंग्लिशमध्ये वगैरे. पण जर वेगवेगळ्या भाषांमध्ये संशोधन करता येत असेल तर मग ती नक्कीच तुमची सुपर पॉवर ठरू शकते. हे झालं एक सिक्रेट की ते लँग्वेज इंडिपेंडंट आहे. दुसरं सिक्रेट असं आहे की त्याला तुम्ही ऑल इन वन ब्रेन म्हणून यूज करू शकतात. म्हणजे त्याला तुम्ही PDF, वेबसाईट्स, खूप सारं कंटेंट त्याला तुम्ही देऊ शकता, तुमच्याकडे असलेल्या नोट्स वगैरे. आणि मग तो ते सगळं जे आहे ते वाचतो, समजून घेतो आणि मग तुम्हाला उत्तरं देतो. म्हणून आपण नोटबुक एलेमला नुसता चार्टबॉट तुम्ही दिलेल्या माहितीच्या आधारावर तो सगळं समजून, अंडरस्टँड करून, ॲनालिसिस करून आणि तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी तो देत असतो ज्या तुमच्यासाठी सगळ्यात सोप्या असू शकतात. तर हे त्याचं महत्त्वाचं सिक्रेट आहे. काय करता येतं बघा, याच्यामध्ये तुम्ही PDF फाईल अपलोड करून द्या, तुम्ही वेबसाईटच्या लिंक्स त्याला द्या, खूप सारा डेटा तुम्हाला देता येतो. तुमच्याकडे असलेले नोट्स, डॉक्युमेंट्स हे सगळं तुम्ही द्या आणि तुम्ही दिलेलं कंटेंट जे आहे त्याच्यावरच फक्त तो काम करतो. म्हणजे बाकीचे जे चॅटबॉट्स आहेत, जसं ChatGPT आहे किंवा Google जेमिनी आहे, तो इंटरनेटवर कुठूनही माहिती घेऊन येतो आणि मग कुठलीही माहिती जी इंटरनेटवरून मिळेल ती खरीच असेल असं नाही आहे, ती खोटी पण राहू शकते. पण इथे आपण दिलेली माहिती जी असेल ती आपल्याला माहिती, ती खरी माहिती आहे आणि त्याच्या आधारावरच तो उत्तर या ठिकाणी देणार आहे. त्याच्यामुळे इथे इंटरनेट हॅलोसिनेशनचा धोका जो आहे तो शून्य आहे. म्हणजे इथे तुम्हाला तो भ्रमिष्ट करणार नाही किंवा अशी भ्रमात टाकणारी माहिती देणार नाही. तो तुम्हाला जी माहिती देईल ती तुमच्याच माहितीवर आधारित असेल. त्यामुळे इंटरनेट हॅलोसिनेशन हे जे बाकीच्यांचा धोका आहे, म्हणजे ChatGPT किंवा Google जेमिनीमध्ये जे घडतं ते मात्र इथे होणार नाही. तुम्ही बघा, ChatGPTच्या बॉटमला एक नोट दिलेली असते की ChatGPTने किंवा Google जेमिनीने दिलेली माहिती ही खरी 100% खरी असू शकत नाही, ती चुकीचीही राहू शकते. त्यामुळे त्याची खात्री करून घ्या तुमच्या लेवलला. असं तो खाली तुम्हाला देतो बघा, कारण बऱ्याच वेळा असं घडतं की त्याने दिलेली माहिती ही चुकीची राहू शकतो आणि नंतर जेव्हा तुम्ही त्याला म्हणता नाही नाही हे असं नाही, तर तो काय करतो, तो पुन्हा असं म्हणतो अरे हां सॉरी मी चुकलो, तो वेगळंच काहीतरी देतो. आपल्याला वाटतं की किती प्रामाणिक आहे, तसं नाही आहे. तो बऱ्याच वेळा काय होतो की माहिती जी आहे ती जनरेट करतो वेगवेगळ्या पद्धतीने. त्याच्यामुळे इथे हॅलोसिनेशनचा धोका खूप असतो ChatGPT किंवा इतर टूल्समध्ये. तसं नोटबुक एलेममध्ये तो धोका बिलकुल पण नाही आहे. तुम्ही दिलेल्या माहितीच्या आधारावरच तो सगळं तुम्हाला संशोधन करून देत असतो. तिसरा महत्त्वाचा जो सिक्रेट आहे तो आहे ऑटो समरी आणि स्मार्ट नोट जनरेशन. मग इथे काय बघा, ज्या वेळेला तुम्ही तुमच्याकडे असलेली माहिती खूप सारी असते, लॉंग डॉक्युमेंट म्हणू आपण त्याला, मग ते सगळं समजून घेणं, वाचणं, तेवढा वेळ तुमच्याकडे नाही आहे किंवा तुम्हाला वाचून ते समजेलच असं नाही आहे. वेगवेगळ्या भाषांमधलं ते कंटेंट राहू शकतं. मग हा जो प्रॉब्लेम आहे तुमचा लॉंग डॉक्युमेंटचा, तो इथे तुम्हाला नोटबुक एलेमध्ये त्याचं टेन्शन घ्यायचं काम नाही. काय करता येऊ शकतं बघा, इथे 200 पेजेसचं तुमचं एखादं डॉक्युमेंट आहे ते 2 पेजेसमध्ये तो समराईज करून देऊ शकतो. 200 पेजेसचं डॉक्युमेंट अगदी 2 पेजेसमध्ये समराईज करता येऊ शकतं. बुलेट नोट्स तो तुम्हाला तयार करून देऊ शकतो. की पॉईंट्स तो तुम्हाला फाइंड आउट करून देऊ शकतो. त्याच्यानंतर तो रिव्हिजन नोट्स तुम्हाला तयार करून देऊ शकतो. मग आता हे सगळं जे आहे ते कोणासाठी बेस्ट आहे? एक्झाम प्रिपरेशन करणाऱ्यांसाठी बेस्ट आहे किंवा जे PhD रिसर्च करणारे जे लोक आहेत त्यांच्यासाठी हे जे फीचर आहे नोटबुक एलेमचं ते बेस्ट आहे. आणि टीचिंग नोट्स वगैरे तयार करण्यासाठी हे फीचर खूप बेस्ट आहे. म्हणजे खूप साऱ्या मोठ्या डॉक्युमेंटमधून शॉर्ट करून समराईज करून आपल्याला नोट्स त्या ठिकाणी प्रिपेअर करता येऊ शकतात. हे तिसरं सिक्रेट. चौथं सिक्रेट त्याचं बघा आता, आस्क क्वेश्चन्स लाईक ह्युमन. म्हणजे तुम्ही इथे जसं आपण एखाद्या माणसाला प्रश्न विचारतो तशा पद्धतीने प्रश्न विचारा. तो कॉन्टेक्स्ट अवेअर आहे. म्हणजे काय बघा, तुमचा जो संदर्भ आहे, कॉन्टेक्स्ट जो आहे तो लक्षात ठेवतो. नोटबुक एलेम हा तुमच्या कॉन्टेक्स्ट लक्षात ठेवतो आणि त्याच्या आधारावरच तो तुम्हाला उत्तर देतो. तो तुम्हाला भ्रमिष्ट करत नाही किंवा चुकीची माहिती देत नाही. जसं एक्झाम्पल आहे बघा, की समजा तुम्ही दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये चॅप्टर 3 मध्ये लेखकाचा मेन आर्ग्युमेंट काय आहे हे पहिले तो समजून घेतो आणि मग जेव्हा तुमचा प्रश्न तसा असेल तर तो बरोबर त्याच चॅप्टरमध्ये जाऊन त्याचं उत्तर देतो. म्हणजे तो दुसरीकडून कुठून आणणार नाही. त्याचा संदर्भ तो समजून घेतो की हां हे जे काही प्रश्न विचारला जातोय याचा संदर्भ चॅप्टर 3शी आहे. मग तो तिथे जाऊन ती माहिती बरोबर तुम्हाला आणून देतो. त्यामुळे ॲक्युरसी जी आहे ती या ठिकाणी 100% आपल्याला मिळते. ChatGPTपेक्षा जास्त ॲक्युरेट रिसर्च या ठिकाणी तुम्हाला होताना दिसतो. तर हे चौथं सिक्रेट आहे. त्याच्यानंतर टीचर्स मोडमध्ये तो खूप छान पद्धतीने काम करतो. काय करू शकतो बघा, म्हणजे इथे टीचरसाठी आपण असं म्हणू शकतो की ही एक सोन्याची खाण आहे, हिडन गोल्ड माईन आहे. टीचर लोकांना सगळ्यात महत्त्वाचं काय असतं बघा,
एखाद्या सब्जेक्टवर त्यांना MCQ तयार करायचं आहे, मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स बनवायचे आहेत, हेड्याक असतो तो. ते सगळं शोधा, प्रश्न काढा, त्याचे पुन्हा मल्टिपल ऑप्शन्स द्या, खूप सारा वेळ टीचरला द्यावा लागतो. पण इथे मात्र तुम्ही तुमचे डॉक्युमेंट, तुमचं कंटेंट नोटबुक LMला देऊन टाका, तो डायरेक्ट तुम्हाला MCQ तयार करून देईल. तुम्ही त्याला सांगा किती प्रश्न पाहिजे, 10, 20, 50, बरोबर तेवढे प्रश्न त्याच कंटेंटवर तो काढून तुम्हाला देऊ शकतो. लॉंग आन्सर क्वेश्चन्स देखील तो तुम्हाला जनरेट करून देऊ शकतो. आन्सर्स विथ एक्सप्लेनेशन हे त्याचं खूप भारी पॉवरफुल फीचर आहे. म्हणजे तुम्ही त्याला प्रश्नपत्रिका द्या, त्याचे उत्तरं तो देईल, आणि ते उत्तरं जे असतील त्याचं एक्सप्लेनेशन पण तो तुम्हाला देईल, की हे उत्तर का आहे, त्याच्या मागचा संदर्भ सगळा तो तुम्हाला सांगू शकतो. इतकं ते पॉवरफुल आहे. त्याच्यानंतर तो टॅक्सॉनॉमी बेस्ड क्वेश्चन्स देखील या ठिकाणी तयार करून देऊ शकतो. आता हे कोणासाठी परफेक्ट आहे? इट इज परफेक्ट फॉर टीचर्स. जे शिक्षक आहेत त्यांच्यासाठी बेस्ट आहेत हे फीचर. मी जे आता तुम्हाला सिक्रेट सांगतोय हे सिक्रेट टीचर लोकांसाठी बेस्ट आहे. कोचिंग क्लासेस वगैरे चालवणारे जे लोक आहेत त्यांच्यासाठी बेस्ट आहे. त्याच्यानंतर ऑनलाईन कोर्सेस जे लोक कंडक्ट करतात त्यांच्यासाठी हे बेस्ट असं टूल आहे. ओके, आता सिक्रेट नंबर 6 काय आहे बघा. जे यूट्यूबर्स आहेत किंवा ब्लॉग लिहिणारे लोक आहेत त्यांना कंटेंट रिसर्च करणं हे खूप कठीण काम असतं, आणि त्याच्यासाठी नोटबुक LM हा त्याचा सुपर पॉवर ठरू शकतो. बघा, आता मी जेव्हा रोज व्हिडिओ बनवायचा विचार करतो यूट्यूबवर, तर सगळ्यात पहिला प्रश्न काय येतो की टॉपिक काय असला पाहिजे आजचा. दुसरी गोष्ट, त्या टॉपिकशी रिलेटेड माहिती मला शोधावी लागणार, ती समजून घ्यावी लागणार, अंडरस्टँड करावी लागेल, आणि मग त्याच्यानंतर मी व्हिडिओ रेकॉर्ड करेल, एडिट करेल, आणि मग ती अपलोड करेल. हे सगळं काम करायला खूप सारा वेळ लागतो. त्यामुळे प्रत्येकाला यूट्यूबर होणं शक्य होत नाही, प्रत्येकाला ब्लॉग रायटर होणं शक्य होत नाही. कंटेंट क्रिएशन करणं हे खूप अवघड काम होतं जोपर्यंत AI नव्हता तोपर्यंत. पण AI आल्यामुळे काय झालं, कंटेंट क्रिएटरसाठी सगळ्या गोष्टी तो शोधून देतो. म्हणजे कंटेंट क्रिएटरसाठी तो रिसर्च फास्ट करतो, आणि काय करता येऊ शकतं, व्हिडिओ स्क्रिप्ट तो तुम्हाला शोधून आणून देऊ शकतो, ब्लॉग आउटलाईन्स तो तुम्हाला फाइंड आउट करून देऊ शकतो, फॅक्ट्स व्हेरिफिकेशन, तुम्ही दिलेली माहिती जी आहे तिचं व्हेरिफिकेशनसुद्धा याच्यावर करता येऊ शकतं, आणि सोर्स बेस्ड कंटेंट तो तुम्हाला जनरेट करून देऊ शकतो. त्यामुळे इथे रिसर्च करणारे किंवा कंटेंट क्रिएट करणाऱ्या लोकांना हे नोटबुक LM खूप पॉवरफुल ठरू शकतं. AI प्लॅगॅरिझम फ्री रिसर्च असिस्टंट म्हणून तुम्ही त्याला यूज करू शकतात. आणि 7वं जे सिक्रेट आहे ते म्हणजे 100% फ्री प्रायव्हेट रिसर्च टूल तुम्ही यूज करू शकतात. बघा, आता जनरली तुम्ही असं म्हणणार की ChatGPTवर पण आपण रिसर्च करू शकतो, किंवा नोटबुक LMलाही तुम्ही माहिती दिली तर तो तुम्हाला त्याच्यातून बऱ्याचशा गोष्टी शोधून देऊ शकतो. पण त्याच्यात एक धोका काय असतो बघा, तुम्ही ChatGPTला जेव्हा तुमचं कंटेंट देतात ते पब्लिक होऊन जातं, म्हणजे ते सगळ्यांसाठी यूज करतो तो. म्हणजे ते जे मॉडेल आहे ChatGPTचं किंवा गुगल जेमिनीचं, त्याला आपण लार्ज लँग्वेज मॉडेल म्हणतो, तो स्वतःच्या ट्रेनिंगसाठी ते कंटेंट यूज करत असतो. म्हणून ते कंटेंट आपलं जे आहे ते प्रायव्हेट राहत नाही, ते पब्लिक होऊन जातं. नोटबुक LM जे आहे ते 100% फ्री आहे, आणि प्लस पॉईंट काय त्याचा, तुमचा डेटा पब्लिक होत नाही. म्हणजे तुमचा डेटा तुमच्यासाठीच फक्त यूज केला जातो. मॉडेल ट्रेनिंगसाठी हा डेटा वापरला जात नाही, त्यामुळे सिक्युअर आहे. आणि म्हणून मग तो सेफ फॉर अकॅडमिक आणि बिझनेस पर्पजसाठी आहे. म्हणजे अकॅडमिक्स आणि बिझनेस पर्पजसाठी हा खूप सेफली यूज होणारा असा टूल आहे. आणि पेड टूल्सच्या टक्करमध्ये, म्हणजे पेड टूल्सला टक्कर देणारा हा फ्री टूल आहे. नोटबुक LM फ्री जरी असेल तरी खूप पॉवरफुल आहे. पेड टूल्सपेक्षा काही ठिकाणी तो पॉवरफुल ठरतो, असे त्याचे काही फीचर्स आहेत. आता हे झाले एक बेसिक सिक्रेट्स. मी तुम्हाला सांगितले की नोटबुक LMमध्ये काय काय गोष्टी वेगळ्या आहेत. आता नोटबुक LM कसं वापरायचं प्रॅक्टिकली आपण बघूयात. मग आता नोटबुक LM सुरू करण्यासाठी आपल्याला ब्राउझरमध्ये टाईप करायचं आहे notebooklm.google.com, आणि इथे आल्यानंतर तुम्ही लॉग इन वगैरे करा तुमच्या अकाउंटमध्ये, आणि इथे ऑप्शन आहे क्रिएट न्यू बुक. आता इथे तुम्हाला एक नवीन नोटबुक तयार करायचं आहे. तुम्ही आधी बनवलेले नोटबुक इथे असतातच, तुम्हाला नवीन नोटबुक बनवायचे असेल तर तुम्ही इथूनही क्लिक करू शकतात, किंवा इथे वरती तुम्हाला डायरेक्ट दिलेला ऑप्शन आहे क्रिएट न्यूला, तर तुम्ही इथून क्लिक करा. मग आता जेव्हा तुम्ही नवीन नोटबुक तयार करतात त्यावेळेला सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला हे नोटबुक LM नेमकं कशासाठी वापरायचं हे आधी ठरवून घ्यावं लागेल. ठीक आहे. आता नोटबुक LMचा उपयोग हा आपण रिसर्च लेवलसाठी कसा करायचा हे आजच्या या व्हिडिओमध्ये बघतो आहोत. म्हणजे मी त्याचं तुम्हाला टॉप सिक्रेट जे आपण बघितले 7 ते या ठिकाणी कशा पद्धतीने काम करतात हे दाखवण्यासाठी मी तुम्हाला एक छोटासा रिसर्च कसा करू शकतो आपण हे या ठिकाणी बघायचं आहे. बघा, आता या ठिकाणी मी पहिल्यांदा माझा जो टॉपिक आहे तो मी या ठिकाणी देतोय
इथे बघा तुम्हाला दोन ऑप्शन दिसत आहेत. एक वेब, जनरल इंटरनेटवर तो सर्च करेल, वेब सर्च म्हणू शकतो आपण, किंवा तुमच्या गुगल ड्राईव्हमध्ये जे कंटेंट असेल त्याच्यात तो इन्फॉर्मेशन शोधेल. वेब सर्चमध्ये पूर्ण इंटरनेटवर जाऊन तो शोधेल बेस्ट सोर्सेस जे सापडतील ते, आणि ड्राईव्ह म्हणजे तुमच्या पर्सनल ड्राईव्हमधून तो शोधेल. सेकंड ऑप्शन जो आहे या ठिकाणी बघा, याच्यामध्ये तुम्हाला फास्ट रिसर्च पण करता येईल आणि डीप रिसर्च पण करता येईल. ठीक आहे, आता तुमचा टॉपिक कसा आहे त्याच्यानुसार तुम्ही याच्यापैकी एक ऑप्शन निवडा. आता मी डीप रिसर्च या ठिकाणी निवडतो आणि माझा टॉपिक असा आहे की आता ए आय जे आलं आहे ते 2026मध्ये या ए आयचा इंडस्ट्रीयल ऑटोमेशनवर काय परिणाम होईल. म्हणजे इंडस्ट्रीयल ऑटोमेशनवर सध्या आपण बघतोय की बरेचसे फॅक्टरी जे आहेत त्यांचे मशीन्स ऑटोमॅटिक व्हायला लागले, रोबोट्स वगैरे तिथे वापरतात आणि मशीन सगळ्या ऑटोमेशनवर जात आहेत, किंवा बरेचसे टास्क लोक आता ऑटोमेट करून घ्यायला लागलेत. मग मॅन्युअल वर्क करणाऱ्या इंडस्ट्रीवर त्याचा काय परिणाम होऊ शकतो हे मला शोधायचं आहे. मग मी या ठिकाणी माझा टॉपिक टाकतोय की व्हॉट इज इम्पॅक्ट ऑफ ए आय ऑटोमेशन ऑन मॅन्युअल वर्किंग इंडस्ट्रीज. मॅन्युअली काम करणाऱ्या इंडस्ट्रीजवर काय परिणाम होऊ शकतो या ऑटोमेशनचा हे मला शोधायचं आहे. ठीक आहे, हा माझा टॉपिक आहे आणि याच्यावर मला डीप रिसर्च करायचा आहे. मी इथे डीप रिसर्च ऑप्शन घेतला. आता इथे तुमच्याकडे काही माहिती असेल त्याच्याशी संदर्भात तर तुम्ही त्याच्या फाईल इथे अपलोड करू शकतात. तुम्हाला जर काही वेबसाईट माहिती असतील तर तुम्ही द्या. तुमच्याकडे तुमच्या ड्राईव्हमध्ये काही कंटेंट असेल तर ते द्या, किंवा तुमच्याकडे काही टेक्स्ट असेल तर ते तुम्ही देऊ शकतात. पण आता माझ्याकडे काहीही माहिती नाही आहे, मी त्याला सांगतोय तू शोध. मग आता इथे काय होईल बघा, मी जेव्हा याला क्लिक करतो त्यावेळेला तो सर्च करायला सुरुवात करतो. बघा इकडे तुम्ही लेफ्ट साईडला बघा, इथे सोर्सेस नावाची ही विंडो दिसते. म्हणजे जी माहिती आता तो घेणार आहे तो स्वतः इथे सर्च करतोय. अर्थातच तो इंटरनेटवर शोधेल, परंतु तो अशा गोष्टी शोधेल की ज्या काय म्हणू आपण की जेन्युइन असतील, ज्यांच्यामध्ये माहिती खरी असेल. चुकीच्या पद्धतीच्या रिसोर्सेस जर तुम्हाला वाटले, तुम्ही देखील खात्री करून घेऊ शकतात की जी माहिती आहे ती खरी आहे का, म्हणजे त्याने जे सोर्सेस इथे यूज केले ते जेन्युइन आहेत का हे तुम्ही फाइंड आउट करून घ्या आणि मग त्याच्यावर आधारित तुम्हाला इथे संशोधन करता येईल. सेकंड विंडो जी दिसते तुम्हाला ही चार्ट विंडो आहे. आता तो जी काही माहिती घेऊन येईल ते तुम्हाला इथे सगळं दाखवेल. तो त्याचं संक्षिप्त फॉर्मॅटमध्ये, ज्याला आपण समराईज डेटा म्हणू, तो तुम्हाला इथे दिसेल. थोड्या वेळात तुम्हाला इथे तो डेटा दिसायला लागेल. कुठल्या भाषेमध्ये तुम्हाला माहिती हवी आहे, त्याची लँग्वेज कशी सेट करायची बघा, इथे सेटिंगमध्ये जायचं आणि इथे आउटपुट लँग्वेज असते, इथे सर्च करायची. इथे मी मराठी सर्च म्हणजे घेतलेली आहे. तुम्हाला हवी ती भाषा तुम्ही इथून घेऊ शकतात. बघा इथे कोकणी भाषा आहे, नेपाळी आहे, सगळ्या भाषा तुम्हाला इथे दिसतात. तुम्ही जी भाषा तुम्हाला हवी असेल घेऊ शकता. मी मराठी भाषेमध्ये मला आउटपुट हवा आहे, मी याला सेव्ह करून ठेवतो. म्हणजे आता ह्या सगळ्या वेबसाईट ज्या आहेत त्या इंग्लिशमध्ये असतील, हिंदीमध्ये असतील, मराठीमध्ये असतील, वेगवेगळ्या यूट्यूब व्हिडिओज असेल, तो शोधतोय आता आणि सर्च करून डीप रिसर्च करून तो जी माहिती आणेल ती मला या ठिकाणी समोर तो दाखवेल. ठीक आहे, त्याच्यानंतर मग मला काही प्रश्न विचारायचे असतील तर मी इथे त्याच्याबरोबर चॅट करू शकतो. आता उजव्या बाजूला हा स्टुडिओ दिसतोय बघा, हा खूप पॉवरफुल आहे. म्हणजे आता ही जी माहिती मिळेल त्याच्यावर आधारित तुम्ही ऑडिओ ओव्हरव्ह्यू तयार करून घेऊ शकतात. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही व्हिडिओ ओव्हरव्ह्यू तयार करून घेऊ शकतात. तुम्हाला माइंड मॅप तो बनवून देऊ शकतो. तुम्हाला व्हेरियस रिपोर्ट्स तो जनरेट करून देऊ शकतो. फ्लॅश कार्ड्स तुम्हाला बनवता येऊ शकतात. क्विज तुम्हाला या ठिकाणी तयार करता येऊ शकते. इन्फोग्राफिक्स तो बनवून देऊ शकतो. स्लाइड डेक तो तयार करून देऊ शकतो. खूप सारं कंटेंट इथून तुम्हाला तयार करून घेता येऊ शकतं या रिसर्चवर आधारित. म्हणजे संशोधन करणारे जे लोक आहेत त्यांना माहिती पण तो शोधून आणून देतोय आणि त्या माहितीवर आधारित तो एवढं सगळं कंटेंट पण तयार करून देतोय. आता आपल्याला ही सगळी माहिती तो शोधतोय, काही वेळ त्याला लागेल, 1-2 मिनिटात तो सगळं शोधून आणेल. इथे सगळी माहिती शोधून झाली की मग मी तुम्हाला पुढचं कंटेंट जे आहे ते दाखवतो. बघा आता त्याने डीप रिसर्च कंप्लीट झाला असं तो म्हणतो आणि तो इथे आपल्याला त्याने दाखवलंय की त्याने जवळपास 56 सोर्सेस जे आहेत ते डिस्कवर केले त्या टॉपिकशी रिलेटेड आणि टॉप 20 सोर्सेस या ठिकाणी तो त्याच्यातले घेतोय. तुम्ही आता हे जे काही त्याने संशोधन केलं आहे किंवा जे सोर्सेस त्याने शोधले ते तुम्ही काय करा, आता इम्पोर्ट करून घ्या. इथे आता इम्पोर्ट बटनला क्लिक केलं की ते सगळे सोर्सेस तुम्हाला इथे येऊन जातील. बघा आता मी इम्पोर्टला क्लिक केलं. आता इथे जे सोर्सेस तुम्हाला दिसतील, काही सोर्सेस म्हणजे व्हिडिओ असतील किंवा ब्लॉग्स असतील किंवा वेबसाईट्स असतील, ते त्याला इम्पोर्ट करताना एरर पण येऊ शकते, म्हणजे फेल्ड म्हणू शकतो आपण. जसं इथे बघा, हाऊ ए आय इज बिंग यूज इन मॅन्युफॅक्चरिंग, हा सोर्स त्याला मिळाला नाही, म्हणजे इथे फेल्ड ऑप्शन दिसतोय. हे फेल्ड झालेले दिसतात बघा.
मग जे फेल्ड रिसोर्सेस आहेत ते आपल्याला इथून काढून टाकता येऊ शकतात. ते कसे काढून टाकायचे बघा, त्याच्यासाठी तुम्ही या 3 डॉट्सवर क्लिक करा आणि इथे रिमूव्ह ऑल फेल्ड सोर्सेस म्हणा. ते फेल झालेले सोर्सेस सगळे रिमूव्ह कुठली गव्हर्नमेंट वेबसाईट आहे का किंवा यूट्यूबची वेबसाईट व्हिडिओ असेल तर ती कोणाची आहे, म्हणजे तुम्ही हे सोर्सेस खात्री करून घेऊ शकतात. आणि मग या सगळ्या सोर्सेसवर ज्याला क्लिक करणार त्याची माहिती तुम्हाला दिसेल आणि या सोर्सेसवर आधारित त्याने इथे तुम्हाला कंटेंट दिलेलं आहे बघा. आता या नोटबुकला सध्या टायटल दिसत नाही, आपण इथून टायटल त्याला देऊ शकतो. ठीक आहे, मी त्याला टायटल देऊन टाकतो, इम्पॅक्ट ऑफ AI ऑटोमेशन, असं मी त्याला टायटल देऊन टाकलं. ठीक आहे, आता इथे ही जी माहिती त्याने दिली ती मराठीमध्ये दिली बघा. तो सगळी माहिती इथे देतोय मराठीमध्ये. आणि मग याच्याशी रिलेटेड हे क्वेश्चन्स, इथे काही टॉपिक्स पण दिसतात बघा. AI तंत्रज्ञान विविध उद्योगांमधील कार्यक्षमता, उत्पादकता आणि शाश्वतता कशी म्हणजे बदलत आहे याच्याविषयी तुम्हाला माहिती हवी असेल, तुम्ही इथे क्लिक करा, ती माहिती तुम्हाला मिळेल. ठीक आहे, आता बाजूला आपण जर बघितलं, हे सगळं तुम्ही स्वतः करून बघा, मी जास्त वेळ त्याच्यात घेत नाही, तर व्हिडिओ खूप मोठी होईल. तुम्ही हे कसं मिळतंय कंटेंट ते बघा. आता याचा ऑडिओ ओव्हरव्ह्यू बनवता येऊ शकतो, व्हिडिओ ओव्हरव्ह्यू बनवता येऊ शकतो, याला बराच वेळ लागतो. मी ह्या कंटेंटचा एक ऑडिओ ओव्हरव्ह्यू तुम्हाला इथे बनवून दाखवतो बघा. मी इथे क्लिक करतो आणि आता काही मिनिटात तो याचा कंटेंटचा एक ऑडिओ ओव्हरव्ह्यू आपल्याला देईल. तो ऑडिओ ओव्हरव्ह्यू कसा असेल, एक पॉडकास्टच्या फॉर्मॅटमध्ये असेल. म्हणजे तिथे 2 व्यक्ती एकमेकाशी चर्चा करताय आणि हा जो आपला विषय आहे, आपण जो सब्जेक्ट या ठिकाणी दिलेला आहे, त्या सब्जेक्टशी रिलेटेड ते चर्चा करतील आणि आपल्याला त्याच्यातून मराठीमध्ये एक चांगल्या क्वालिटीचा ऑडिओ पॉडकास्ट या ठिकाणी जनरेट करून देतील. आता हे जनरेट व्हायला थोडा वेळ लागेल. जनरेट झालं की मग मी तुम्हाला पुन्हा दाखवतो. ओके, बघा आता या ठिकाणी याचा जो ऑडिओ ओव्हरव्ह्यू आहे तो जनरेट झालेला आहे. आपण तो ऐकूयात आता कशा पद्धतीने त्याने ऑडिओ ओव्हरव्ह्यू तयार केलेला आहे. आज आपण AI आणि रोबोटिक्सच्या जगात डोकावणार आहोत. पण थांबा, हे काही ChatGPT किंवा सॉफ्टवेअरबद्दल नाही आहे. नाही, अजिबात नाही. आजची चर्चा आहे त्या खऱ्याखुऱ्या राबणाऱ्या तंत्रज्ञानाबद्दल, जे आपल्या कारखान्यांमध्ये, गोदामांमध्ये आणि चक्क शेतांमध्ये माणसांच्या खांद्याला खांदा लावून काम करतंय. हो, आपल्याकडे 2025 ते 2030 पर्यंतचे काही औद्योगिक अहवाल आणि विश्लेषणं आहेत, ज्यांच्या आधारे आपण हे शोधणार आहोत की मानवी श्रमाच्या जगात ही ऑटोमेशनची क्रांती नक्की काय उलथापालट घडवत आहे. हा संघर्ष आहे की सहकार्य? आणि हाच कळीचा मुद्दा आहे. कारण या स्रोतांमधून केवळ नोकऱ्या जाण्याची भीतीदायक चित्र समोर येत नाहीयेत, तर एक वेगळंच चित्र दिसतंय. अच्छा. म्हणजे जिथे माणूस आणि मशीन यांच्यात एक नवीन प्रकारची भागीदारी, एक नवी मैत्री तयार होत आहे. आज आपण याच भागीदारीचं स्वरूप काय आहे, त्याचे फायदे काय आणि या मैत्रीमुळे माणसांसमोर कोणती नवी आव्हानं उभी राहत आहेत यावर जरा खोलात जाऊन बोलूया. उत्तम. चला तर मग सुरुवात थेट फॅक्टरीच्या फ्लोअरवरनं करूया. मला आठवतंय, पूर्वीचे रोबोट्स म्हणजे पिंजऱ्यात बंदिस्त असलेले आवाढव्य हात असायचे. बरोबर. पण आता कोबॉट्स म्हणजे कोलॅबरेटिव्ह रोबोट्स आले आहेत, जे माणसांच्या आजूबाजूला फिरतात. हे चित्र नेमकं कसं बदलतंय? तुम्ही अगदी योग्य ठिकाणी बोट ठेवलंय. ही पिंजरे तोडणारी क्रांती आहे असं म्हणायला हरकत नाही. बघा मित्रांनो, खूपच सुंदर. आता मी हे पूर्ण प्ले नाही करत आहे, कारण ते जवळपास 16 मिनिटाचा ऑडिओ ओव्हरव्ह्यू तयार केला आहे. याच्यावर आपला जो विषय आहे तो डीप रिसर्च केला आहे आपण आणि त्याच्यावर तो सगळं देतोय. इतकी संपूर्ण माहिती शोधणं हे आपल्याला तरी शक्य नाही आहे. इंटरनेट जरी आपल्याजवळ असेल तरी एवढ्या सगळ्या वेबसाईट, एवढं सगळं शोधून त्याच्यातून माहिती काढून आणि तिचा एक अहवाल तयार करणं हे इतकं सोपं काम नाही आहे. आणि नोटबुक LMने अगदी काही मिनिटामध्ये आपल्याला हा ऑडिओ ओव्हरव्ह्यू तयार करून दिला. आता याच्या व्यतिरिक्त अजून काय काय बघा, याच्यामध्ये माइंड मॅप नावाचा कन्सेप्ट आहे बघा. आता तुम्ही इथे क्लिक केलं की तो एक माइंड मॅप याचा तयार करून देईल. म्हणजे ही संपूर्ण माहिती अगदी सोप्या पद्धतीने कशी आपल्याला मांडता येऊ शकते. माइंड मॅपच्या फॉर्मॅटमध्ये आपण त्याला या ठिकाणी देऊयात. मग इथे आता तो माइंड मॅप तयार करतोय. आपण या माइंड मॅपवर क्लिक केलं की तुम्हाला बघा त्या संपूर्ण माहितीचा एक माइंड मॅप या ठिकाणी त्यांनी बनवून दिला बघा. आता याला तुम्ही असं उचलून असं ठेवू शकता व्यवस्थित. 2025 मधील AI आणि पुरवठा साखळी कल हा या ठिकाणी त्यांनी दिला. आणि याच्यामध्ये बघा पुरवठा साखळी आणि लॉजिस्टिक मधील प्रमुख कल काय होते, इथे क्लिक केल्यावर तो त्याच्या पुढचे पॉईंट्स इथे दाखवतो. अतिशय सुंदर आहे.
आणि याला आपण सहज असं ड्रॅग आणि ड्रॉप करू शकतो. या पॉईंटवर क्लिक केलं की त्याच्याबद्दलची माहिती दिसते. म्हणजे आपल्याला ही इन्फॉर्मेशन समजून घेण्यासाठी, जे संशोधन करणारे लोक आहेत किंवा जे विद्यार्थी आहेत त्यांना समजून घेण्यासाठी हा माइंड मॅप जो आहे तो खूप सुंदर काम या ठिकाणी करू शकतो. क्लिक केल्यानंतर तो माइंड मॅप या ठिकाणी उघडतो आणि लगेच बंद देखील करता येतो आपल्याला. वेगवेगळे मुद्दे बघा त्याने किती सुंदर या ठिकाणी मांडलेले आहेत. आणि हा माइंड मॅप इथून जो तयार होतो हा तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता तुमच्या पर्पजसाठी. आणि सगळं काही पुन्हा 100% फ्रीमध्ये चाललं आहे. एक नया पैसा देखील आपण देत नाही आहे. आणि कम्प्लीट इन्फॉर्मेशन, अगदी रिसर्च लेवलची इन्फॉर्मेशन तो आपल्याला जनरेट करून या ठिकाणी देतो आहे. तर अशा पद्धतीने हा माइंड मॅप नावाचा जो कन्सेप्ट आहे तो देखील आपण या ठिकाणी तयार करू शकतो. आता हे सगळे जे पॉईंट्स आहेत, म्हणजे त्याच्या स्टुडिओमध्ये गेल्यानंतर आपल्याला ऑडिओ ओव्हरव्ह्यू बनवता येतो. असाच व्हिडिओ ओव्हरव्ह्यू देखील तो तयार करून देऊ शकतो. म्हणजे हे सगळं कंटेंट जे आहे ते व्हिडिओच्या फॉर्मॅटमध्ये तो आपल्याला खूप छान असं दाखवू शकतो. तुम्ही ट्राय करा. आता मी सगळ्या गोष्टी दाखवत बसलो होतो, व्हिडिओ खूपच मोठी होईल आणि पुन्हा काही माझे व्ह्यूअर जे आहेत ते नाराज होतील की सर व्हिडिओ खूप मोठी आहे. त्यामुळे आता मी फक्त स्टार्ट करून दिलं आहे. हे सिक्रेट्स तुम्ही या ठिकाणी बघा. आता तुम्ही क्विज तयार करून बघा, रिपोर्ट्स बघा वेगवेगळे, आणि हे सगळे ऑप्शन्स तुम्हाला कसे वाटले, म्हणजे नोटबुक एलएमची आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली त्याविषयी तुम्ही कमेंट करून मला नक्की कळवा. अशा पद्धतीने नोटबुक एलएम हे 100% फ्री गुगलचं टूल तुम्हाला नक्कीच आवडलं असेल. तुम्ही वापरायला घ्या आणि कमेंट करा आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली. आणि इथून पुढे देखील अशाच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर आपण अपलोड करत राहू. चला पुन्हा भेटूयात आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय.